नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस.एम. या आपला यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025-26मध्ये झालेल्या नवीन नियुक्त्या पाहणार आहोत. हा टॉपिक सर्व एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर प्रत्येक एक्झाममध्ये 1 ते 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGचे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भृगू श्रीनिवास. तर नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहेत? तर भृगू श्रीनिवास. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विवेक भीमनवार. तर विवेक भीमनवार हे MPSCचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट, UPSCचे नवे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अजय कुमार. डॉक्टर अजय कुमार हे UPSCचे नवे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, काय म्हटले? महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदानंद दाते. सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट, काय म्हटले? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रंजना देसाई. रंजना देसाई यांची 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर. डॉक्टर नितीन करीर हे 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे म्हणजे CICचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री राजकुमार गोयल. श्री राजकुमार गोयल यांची CICचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संगीता बरुआ पिशारुती यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटले? नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मनाली क्षीरसागर. तर मनाली क्षीरसागर यांची नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीर रंजन. प्रवीर रंजन यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शत्रुजित सिंग कपूर. शत्रुजित सिंग कपूर यांची ITBPचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीण कुमार. प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा दलचे म्हणजेच BSFचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, NIA राष्ट्रीय तपास संस्थाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राकेश अग्रवाल. राकेश अग्रवाल यांची राष्ट्रीय तपास संस्थाचे महासंचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटले? NCCचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वीरेंद्र वत्स. वीरेंद्र वत्स यांची
NCCचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पुढचा प्रश्न, BRO सीमा रस्ते संघटनाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरपाल सिंग. हरपाल सिंग यांची BROचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटलंय? BCCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिथुन मिन्हास. मिथुन मिन्हास यांची BCCIचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, BCCIचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देवजीत सैकिया. देवजीत सैकिया यांची BCCIचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खालिद अल अनानी. खालिद अल अनानी यांची युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, काय म्हटलंय? भारतीय वायुसेना उपप्रमुख व्हाईस चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एअर मार्शल नागेश कपूर यांची भारतीय वायुसेना उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ FICCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनंत गोयंका. अनंत गोयंका यांची FICCIचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटले? भारताच्या नवीन लेखा नियंत्रक CGAचे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर TCA कल्याणी यांची भारताच्या नवीन लेखा नियंत्रक म्हणजेच CGA म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन. डॉक्टर व्ही नारायणन यांची इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या RBIच्या 26व्या गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा. तर लक्षात ठेवा RBI भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा. महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राहुल भालचंद्र पांडे. राहुल भालचंद्र पांडे यांची महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न, काय म्हटलंय? ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनु गर्ग. अनु गर्ग यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड झाली आहे. नेक्स्ट, काय म्हटले? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवा ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे. नेक्स्ट, काय म्हटले? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिनेश टी वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे. नेक्स्ट, बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे ब्रँड ॲम्बेसिडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांची बजाज पुणे ग्रँड टूर 2026चे ब्रँड ॲम्बेसिडर पदी नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, काय म्हटले? महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मिलिंद साठे. डॉक्टर मिलिंद साठे यांची महाराष्ट्राचे
नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? पुढचा प्रश्न, नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती विक्रमनाथ. पुढचा प्रश्न, डॅश यांची DGFT परकीय व्यापार महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लव अग्रवाल यांची DGFT चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॅश यांची FCI भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्र कुमार अग्रवाल यांची FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD म्हणून नियुक्ती झाली. पुढचा प्रश्न, डॅश यांनी नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिवाकर जयंत. दिवाकर जयंत यांनी नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. पुढचा प्रश्न, काय म्हटले? सध्याचे भूदल प्रमुख कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्याचे भूदल प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे लष्कर उपप्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुष्पेंद्र पाल सिंग हे सध्याचे लष्कर उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्याचे नौदल प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? सध्याचे नौदल उपप्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय वास्तयन. संजय वास्तयन हे सध्याचे नौदल उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, सध्याचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे सध्याचे हवाई दल प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? सध्याचे वायुदल उपप्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागेश कपूर. नागेश कपूर हे सध्याचे वायुदल उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिल चव्हाण. अनिल चव्हाण सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDSचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री ओम बिर्ला. श्री ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? भारताचे महालेखापाल म्हणजे CAG कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री के संजय मूर्ती हे भारताचे महालेखापाल आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? भारताचे महान्यायवादी कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री R वेंकटरमणी हे भारताचे महान्यायवादी आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे SEBI चे सध्याचे प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री तुहिनकांत पांडे हे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचे सध्याचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे CBIचे सध्याचे संचालक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद. प्रवीण सूद हे केंद्रीय अन्वेषण विभागाचे म्हणजे CBIचे सध्याचे संचालक आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? बाह्य गुप्तचर संस्था म्हणजेच रॉ चे सध्याचे प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पराग जैन. पराग जैन हे रॉचे सध्याचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजे CICचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री राजकुमार गोयल हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजे CICचे सध्याचे प्रमुख आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, काय म्हटले? राष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणजेच NHRCचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
व्ही रामा सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBIचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न, HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शशिधर जगदीशन हे HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न, काय म्हटले? ICICI बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संदीप बक्षी हे ICICI बँकेचे MD आणि CEO आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय मानक ब्युरो BISचे महासंचालक म्हणून नोव्हेंबर 2025 कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संजय गर्ग. संजय गर्ग यांची भारतीय मानव ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025-26 झालेल्या अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्या पाहिलेल्या आहेत. सर्व एक्झामसाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.